रविवार आणि मटणाचं नातं किती जन्माचं आहे कुणास ठाऊक. कोल्हापूरमध्ये तर रविवार म्हणलं की सगळ्यांच्या घरी हा मटणाचाच घमघमाट सुटलेला असतो. सकाळपासूनच मटण शॉपच्या बाहेर भल्या मोठ्या रांगा दिसतील तुम्हाला कोल्हापूरमध्ये. आम्ही कोल्हापूरकर असल्यामुळे आमच्याही घरी तेच चालू असतं. आमच्या घरी बनवली जाणारी मटण करीची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच आहात, अतिशय चमचमीत अशा पद्धतीनं बनवलेली आहे. कुकरमध्ये बनवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याचबरोबर कुकरमध्ये मटण बनवत असताना कट येण्यासाठी छोटी टिप मी तुम्हाला इथं सांगणार आहे. असा एक पदार्थ आहे ज्याच्यामुळे मसालाही कमी प्रमाणात वापरला जातो, म्हणजे जास्त मसाल्याचीही गरज पडत नाही आणि मटणाची चवही अप्रतिम होते. इथं व्हिडिओमध्ये पाहतच आहात, कटही अतिशय सुंदर आलेला आहे मटणाला आणि इथं मी तुम्हाला दाखवतही आहे कशा पद्धतीनं मटण शिजलेलं आहे. कुकरमध्ये आपण इथं डायरेक्ट फोडणी देऊन मटण शिजवून घेणार आहे. आचारी लोक जे मटणाची मोठी जेवणं बनवतात त्याच्यामध्येही हा पदार्थ वापरतात. त्यावेळी मोठ्या प्रमाणात मटण बनवले जाते, त्यावेळेस मसाला आणि मटणाचा ताळमेळ बसवण्यासाठी हा पदार्थ वापरला जातो. म्हणजेच की मसाला कमी पडू नये किंवा जास्त होऊ नये, त्याचबरोबर मटण पातळ होऊ नये. मटणाचा रस्सा अगदी परफेक्ट मेजरमेंटसाठी हा पदार्थाचा वापर केला जातो. ते आता मी पाऊण किलो मटण घेतलेलं आहे, म्हणजे 1 किलोला थोडं कमी आहे मटण हे, आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मटण. मटण ज्यावेळेस आपण बनवणार आहे त्याच्या आधी मटण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यावे लागते. फोडणी देण्यासाठी मी एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे. आता मटणामध्ये पहिल्यांदा तर आपण इथं हळद टाकून घेणार आहे. जास्त प्रमाणात ही हळद नाही वापरायची. अर्धा चमचा हळद इथं वापरलेली आहे आणि इथं मोठ्या मिठाचा मी वापर करत आहे. चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर इथं करू शकता. मी माझ्या चवीनुसार 1 चमचा मीठ वापरलेला आहे. आता हळद आणि मीठ लावलेलं मटण 5 मिनिटं आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जोपर्यंत आपला कांदा भाजून होतो तोपर्यंत आपण मटण असं बाजूला ठेवायचं हळद आणि मीठ टाकून. आता कुकरमध्ये मी 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. मटण म्हटलं की कट यायलाच पाहिजे, त्याच्यासाठी एवढ्या तेलाचा मी वापर इथं केलेला आहे. म्हणजे असं नाही की जास्त तेल वापरल्यामुळे कट येतो. बनवण्याची पद्धत ही मॅटर करते कट येण्यासाठी. आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण कांदा टाकून पहिल्यांदा कांदा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित परफेक्ट भाजून घेतला म्हणजे मटणाला कांद्याचा वासही येत नाही. शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो, परंतु आपण इथं कुकरमध्ये बनवत आहे त्यामुळे 5-6 शिट्ट्यामध्ये मटण शिजून होते. जास्त शिट्ट्याही द्यायच्या नाहीत, नाहीतर मटण जास्त शिजले जाते आणि ते खाण्यासाठी अजिबात चांगले वाटत नाही. इथं आता कांदा आपला लाल रंग झालेला आहे कांद्याचा, म्हणजे कांदा आपला व्यवस्थित परफेक्ट भाजलेला आहे. आता याच्यामध्ये जे आपण हळद मीठ टाकून ठेवलेलं मटण आहे ते कांद्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यामुळे याला पाणी पटकन सुटलं जातं. हळदी मिठामध्येच आपल्याला पहिल्यांदा 10 मिनिटे मटण वाफवून घ्यायचं आहे. लगेच पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही. गॅसची फ्लेम ही पूर्ण लो करून घ्यायची, म्हणजे करपणार नाही. वाफेवरती आपल्याला पहिल्यांदा मटण इथं 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कट येण्यासाठी तेलामध्ये म्हणजे वाफवलेल्या मटणामध्ये लाल तिखट ॲड करून घेणार आहे. इथं आता परफेक्ट पद्धत आहे ही, सुटसुटीत आहे. हळद मिठातील पाणी म्हणजे वाफेचे पाणी ज्यावेळी आटले जाते मटणातील त्यावेळेसच आपण इथं लाल तिखट ॲड करायचं, म्हणजे तेल सुटलेलं असतं मटणाला आणि पाणीही पूर्ण आटलेलं असतं. त्यावेळी आपण इथं लाल तिखट ॲड केलं म्हणजे छान कट येतो मटणाला. इथं आता पाणी आटलेलं आहे, पूर्ण तेल सुटलेलं आहे मटणाला. अशा पद्धतीनं आता याच्यामध्ये आपण लाल तिखट ॲड केलेलं आहे. जे तुम्ही रेग्युलर घरी यूज करता ते वापरायचं आहे. इथं मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला जो आपण घरी बनवून ठेवतो वर्षभरासाठी तो इथं मी वापरत आहे. आता हे पूर्ण व्यवस्थित हलवून घेतलं की परत आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. लगेच याच्यामध्ये पाणी ॲड करायचं नाही. परत आता लाल तिखट ॲड केल्यानंतर ही आपण इथं 5 ते 7 मिनिटं मटण वाफवून घेणार आहे. वाफेवरती पूर्ण असं अर्ध मटण तरी शिजलं पाहिजे, ज्यामुळे काय होते चव लागते मटणाला. आता पाणी मटणामध्ये ओतायची अजिबात गडबड करायची नाही. पाणी हे आपल्याला गरम करूनच वापरायचं आहे. अशा पद्धतीनं आता इथं पाणी पूर्ण आटलेलं आहे मटणातील वाफेचं आणि इथं पूर्ण तेलामध्ये आपलं मटण शिजत आहे आणि कटही आता याच्यामुळेच आपला छान येणार आहे मटणाला. अशा पद्धतीनं तुम्हाला पहिल्यांदा मटण शिजवून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये आपण मसाला ॲड करून घेणार आहे. आता मटण आपलं वाफवून होतंय तोपर्यंत आपण इथं मसाल्याचं वाटण बनवून घेणार आहे. इथे मसाल्यांमध्ये 4 चमचे मी तीळ वापरणार आहे, त्याचबरोबर 1 चमचा जिरे वापरणार आहे, 7 मिरे घेतलेले आहेत, लवंग आपण 5 ते 6 वापरणार आहे आणि दालचिनीचा एक छोटा तुकडा वापरणार आहे.
आता सुके खोबरे घेतलेले आहे आपण इथं आणि लसूण भरपूर प्रमाणात वापरायचा, त्यामुळेच मटणाला छान टेस्ट येते. आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. आता पहिल्यांदा तर आपण इथं मसाले भाजून घेतलेले आहेत आणि त्याची अशी बारीक पावडर करून घेतलेली आहे. त्याच्यामध्येच परत आपण लसूण आणि सुके खोबरे ॲड करून घ्यायचं आणि कोथिंबीर ही त्याच्याबरोबरच आपण वाटून घेणार आहे. आता हे मसाला आपण पाणी टाकून वाटून अशा पद्धतीने घेणार आहे. बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला. इथं मोठी अशी ठेवायची नाही, अशी एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते इथं तेल सुटलेल्या मटणामध्येच ॲड करायचं आणि भाजून घ्यायचं. इथं आता तुम्ही पाहतच आहात पूर्ण आपले 10 मिनिटे झालेले आहेत मटणाला वाफवून घेण्यासाठी. आता इथं मटणामध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे तेही आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता हे 2 ते 3 मिनिटं मसाला आपल्याला वाटण याच्यामध्ये भाजून घ्यायचं. म्हणजे काय होतं, वाटणही आपलं भाजलं जातं. ऑलरेडी आपण मसाला भाजूनच घेतलेला आहे बारीक करून घेण्यासाठी, त्यामुळे मसाल्यांचा कच्चा वासही येणार नाही इथं. अशा पद्धतीनं म्हणजेच की आपल्याला वाफेवरतीच अर्ध मटण शिजवून घ्यायचं आहे. नंतर आपण पाणी टाकून याच्यामध्ये अर्ध मटण शिजवून घेणार आहे. वाफेवरती शिजवलेल्या मटणाची चव अप्रतिमच लागते. आता सिक्रेट साहित्य म्हणजे आपलं इथं आपण इथं ज्वारीचं पीठ 1 चमचा याच्यामध्ये ॲड करणार आहे, ज्याच्यामुळे काय होतं, रस्सा आपला खूप सुंदर होतो, चवीला लागतो. अशा पद्धतीनं आपण जे आता मसाल्याचं भांडं होतं मिक्सरचं त्याच्यामध्येच 1 चमचा पीठ ॲड केलेलं आहे आणि पाणी टाकून मटणामध्ये ॲड केलेलं आहे. आता व्यवस्थित सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आणि गरम पाणी याच्यामध्ये तुमच्या गरजेनुसार, म्हणजे जेवढं तुम्ही प्रमाणात बनवणार आहे तेवढ्या प्रमाणात इथं गरम पाणी मटणामध्ये ॲड करून घ्यायचं आणि परत हलवून घ्यायचं. सर्व मसाला आणि पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि कुकरचं झाकण लावून द्यायचं. इथं आपल्याला अर्ध मटण आपण शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे इथं आपल्याला 5 शिट्ट्या द्याव्या लागतील. आता मटण शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे इथं आपण कुकरच्या 5 शिट्ट्या मीडियम गॅसच्या फ्लेमवरती करून घेणार आहे. कुकरचं झाकण लावण्या अगोदर तुम्ही पाहिलंच असेल, अजिबात कट दिसत नव्हता आपल्या या रेसिपीला. आता झाकण उघडल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती सुंदर कट आलेला आहे आणि दिसायलाही असं स्पायसी मटण आपलं बनवून तयार झालेलं आहे. इथं आपण जास्त तेलाचाही वापर केलेला नाही, फक्त बनवण्याची पद्धत आपली वेगळी आहे. अशा पद्धतीनं बनवलं तर मटणाला जास्त तेल न वापरताही कट येणारच. फायनली इथं आपलं मटण शिजून तयार झालेलं आहे. परफेक्ट 5 शिट्ट्यांमध्ये परफेक्ट शिजून तयार होतं मटण आणि जास्त ओव्हरकुकही होत नाही, परफेक्ट असं शिजून तयार होतं. रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता इथं चेक करून दाखवतच आहे मी तुम्हाला, अशा पद्धतीनं मटण शिजलेलं आहे. ते आता जास्त काही तामझाम न करता परफेक्ट आपली मटण करी तयार आहे आणि खायलाही अतिशय चविष्ट बनलेली आहे. तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये दिसण्यावरूनच कल्पना आली असेल की कशी बनलेली आहे ती.